सागर पाटील यांचं कौतुक मी यासाठी करतोय की कुठलाही गाडीचा मालक 40 लाखाची जर गाडी असेल ना तर त्यामध्ये जेवणाची भांडी घेऊन जाणार नाही. पण मी मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं की 40 लाखाच्या गाडीमध्ये आपण जेवणाची भांडी, म्हणजे अगदी शांत शोजवल मन आहे त्यांचं. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून या कामोठे नगरीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षण पुरवलं जातं. ही गोष्ट आहे की आपण ज्या समाजामध्ये वाढलो, ज्या समाजामध्ये आपण संपत्ती मिळवली ती प्रामाणिक मिळवली आणि त्यातून जो मिळवलेला जो पैसा आहे जर माझ्या भागासाठी आणि माझ्या जर तरुण पोरांसाठी जर खर्च होत असेल तर मी स्वतःला देखील भाग्यवान म्हणेल की सागर पाटील देवानं तुम्हाला देण्यासाठी निर्माण केलंय, देणाऱ्यांच्या यादीमध्ये ठेवलंय. हे तुमचे देखील या ठिकाणी काही पुण्य आपल्या आईवडिलांचे आजोबांचे असतील. कारण ही गोष्ट जी आहे ती प्रत्येकाला मिळते असं नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देण्याची जी वृत्ती आहे ना ती आम्हाला देखील ईश्वरानं द्यावी ही आम्हाला एक इच्छा परमेश्वराला या ठिकाणी मागावी लागेल. चलूया मैदानाच्या दिशेनं की